Hello student. Student, this is your English lecture for standard 8. In our last period we have completed 2.1 poem Try Again. This poem is written by British poet W.E. Hickson. लास्ट पिरियड मध्ये आपण त्याचे चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि पोयम डिटेल मध्ये बघितली होती. दिस पिरियड वी विल कंप्लीट इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस पोयम. सो प्लीज ओपन पेज नंबर 28. Open your notebook also. Question number 1. There are some questions in your textbook. We have to complete that question. We have to write the answer of that questions. Okay. See question number first. The following anagrams contain words or phrases from the poem. Guess and write that what they are. खाली तुम्हाला 6 ॲनाग्राम्स दिलेले आहेत. काही शब्द वर्ड्स दिलेले आहेत. आपल्याला त्याचा ॲनाग्राम तयार करायचा आहे. व्हॉट इज मीन बाय ॲनाग्राम? इन ॲनाग्राम वी अरेंज द गिवन लेटर्स अँड मेक अ डिफरंट मिनिंगफुल वर्ड. दिलेल्या लेटरपासून दिलेल्या अक्षरापासून आपण परत दुसरा मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण असा शब्द तयार करायचा आहे. हे करत असताना आपल्याला लेटरची संख्या कमी करायची नाहीये, लेटरची संख्या वाढवायची सुद्धा नाहीये. आपण याच्या आधी ॲनाग्राम शिकलेलो आहोत वर्ड प्ले मध्ये, बरोबर आहे. तर असे 6 शब्द दिलेत, फ्रेजेस आहेत, ते आपण ॲनाग्राम करून त्याचा डिफरंट किंवा वेगळा शब्द तयार करायचा आहे. सी फर्स्ट वन इज द रेनी टॅग. हा शब्द तुम्हाला दिलेला आहे रेनी टॅग. यातलेच लेटर वापरून मी दुसऱ्या प्रकारचा शब्द तयार केलाय ट्राय अगेन. बघा TRY ट्राय AGAIN. तेच लेटर वापरले पण दुसरा शब्द मीनिंगफुल शब्द मी तयार केलाय, त्याला म्हणायचं ॲनाग्राम. सेकंड एक्झाम्पल आवर केज. त्या शब्दापासून आपण करेज हा शब्द तयार केलाय. बघा COURAGE. करेज हा शब्द अवर केज पासून मी तयार केलाय. नंबर 3 दॅट इज वेट्सर. वेट्सर पासून मी दुसरा शब्द तयार केलाय आणि तो शब्द कुठला होतो तर स्ट्राइव. STRIVE. तेच लेटर्स वापरले पण लेटरचा सिक्वेन्स मी थोडाफार चेंज केलाय आणि मीनिंगफुल वर्ड दुसरा मीनिंगफुल वर्ड तयार केलाय. म्हणजे दिलेल्या मीनिंगफुल वर्ड पासून अजून दुसरा मीनिंगफुल वर्ड तयार करायचा दिलेल्या लेटर पासूनच, त्यालाच ॲनाग्राम असं म्हणतात. नेक्स्ट वन रेड रॉक. हा दिलेला वर्ड आहे, त्यापासून मी शब्द कुठला केलाय रिव्हर. बघा REWARD. रिवॉर्ड हा नवीन शब्द मी रेड रॉ पासून तयार केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल टॅप मिस. शब्द कुठला आहे पेशन्स. PATIENCE. आणि 6वा शब्द आहे स्ट्राइपियर म्हणजे परसिव्हरन्स. शब्द कुठला तयार केला बघा PERSEREVE. तुम्हाला हे शब्द सगळे मी शब्द लिहिलेले आहेत. हे शब्द तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे आहे. आपण आता पुढचा प्रश्न बघणार आहोत. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 पेज नंबर 29. पिक आउट लाइन्स दॅट कन्वे द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. तुम्हाला खाली 4 लाईन दिलेल्या आहेत. त्या लाईनचं मीनिंग अंडरस्टँड करायचं आहे आणि त्या मीनिंगनुसार किंवा त्या मिनिंगचा ज्या लाईन्स पोएममध्ये दिलेल्या आहेत त्या लाईन आपल्याला पुढे आन्सरमधून घ्यायच्या आहेत. नंबर 1. इफ यू कीप ट्राईंग विदाउट अ डाऊट यू शॅल विन. जर तुम्ही डाऊट मनामध्ये न घेता जर खूप प्रयत्न केला तर तुम्ही आयुष्यामध्ये जिंकू शकता. ह्या वाक्याचा अर्थ असा होतो. ह्या अर्थाची कोणती लाईन आपल्या पोएममध्ये आलेली आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. त्यासाठी पोएम मधली लाईन नंबर 6 and 7 जस्ट रीड इट. लाईन नंबर 6 काय बघा. फॉर इफ यू विल परस्यू यू विल कॉन्कर नेवर फिअर.
हे ह्या पहिल्या वाक्याचं उत्तर आहे. लाईन नंबर 6 and 7. This is the answer of number 1. Now see second line. It is not shameful to struggle hard. आपल्याला कष्ट करताना आपल्याला लाज वाटण्याची गरज नाही. ह्या अर्थाची कुठली लाईन पोएम मध्ये आली बघा, तर लाईन नंबर 13 आहे. 13 लाईन काय बघा, इफ वी स्ट्राइव टीज नो डिस्ग्रेस. डिस्ग्रेस म्हणजे लाज वाटणे. ही लाईन सेकंड वनचा आन्सर आहे, म्हणजे लाईन नंबर 13. ओके, नाउ सी थर्ड वन. When others can do the work, so can you if you keep trying patiently. खालून चौथी आणि तिसरी लाईन आहे बघा. कुठली लाईन बघा, आपली पोएम संपते तिथून वरच्या खालून वरती लाईन नंबर 4 आणि 3. लाईन कुठली आहे बघा, that all that other folk can do, why with patience may not you. त्या दिलेल्या वाक्याचा अर्थ या लाईन मध्ये आपल्याला लक्षात येतो. and last one, when you fail in your first attempt make another one. पहिल्या प्रयत्नात तुम्हाला अपयश आलं, डोंट वरी, दुसरा प्रयत्न करा किंवा तुम्ही अधिक प्रयत्न करत राहा. ह्या अर्थाची लाईन कुठली आली, तर वरून लाईन नंबर 3 आणि 4 आहे बघा. कुठली लाईन, इफ at first you don't succeed, try again. बघा परत सांगते, पहिल्या लाईनचं पहिला जो वाक्य आपल्याला दिलेला आहे त्या वाक्याच्या मीनिंग नुसार कुठली लाईन आली, लाईन नंबर 6 आणि 7. दुसऱ्या अर्थाची जी लाईन आहे ती पोएम मध्ये कुठली लाईन आहे, लाईन नंबर 13. तिसरा आहे सी, ते खालून चौथी आणि तिसरी लाईन, आणि लास्ट वन वरून तिसरी आणि चौथी लाईन. लक्षात आलं, तुम्ही हे नोटबुक मध्ये लिहायचं आहे. चला आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. फाइंड फ्रॉम द पोएम द अँटोनिम्स मीन्स अपोजिट वर्ड फॉर द फॉलोइंग. खाली तुम्हाला 5 शब्द दिलेले आहेत. त्या 5 शब्दाला तुम्हाला अँटोनिम्स फाइंड आउट करायचे, पण ते अँटोनिम्स ते विरुद्धार्थी शब्द फक्त आणि फक्त आपल्या पोएम मधले पाहिजे. आपल्या मनाचे शब्द इथे लिहायचे नाही. यू हॅव टू फाइंड आउट अपोजिट वर्ड्स ओनली फ्रॉम द गिवन पोएम. नाउ फर्स्ट वन, succeed, which is the opposite word, fail, fail. second one, punishment. punishment म्हणजे काय, शिक्षा. शिक्षाच्या विरुद्धार्थी बक्षीस. शब्द कुठला येणार, reward, REWARD. थर्ड वन, courage. courage म्हणजे काय, धाडस. धाडसच्या विरुद्धार्थी शब्द काय, भीती. मग कुठला शब्द येईल, fear, FEAR. नेक्स्ट वन, स्टॉप किंवा क्विट. स्टॉप म्हणजे थांबणे, क्विट म्हणजे सोडून देणे. ह्याच्या विरुद्धार्थी शब्द येणार आहे सतत. म्हणजे काय येणार आहे, परसिव्ह, PERSEVERE. आणि शेवटचा शब्द आहे लॉस. लॉस म्हणजे हारणे. अपोजिट वर्ड काय आहे पोएम मध्ये, विन, WIN. चौथा क्वेश्चन बघा, आन्सर इन युअर ओन वर्ड. दिस इज अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. आपण आपल्या मनामध्ये कुठला लेसन, कुठली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. व्हॉट इज द लेसन. इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. सो माय आन्सर इज, इफ यू डोंट सक्सीड इन युअर फर्स्ट अटेम्प्ट you should try again and again. उत्तर बघा, if you don't succeed in your first attempt you should try again and again. Second question, what should someone who lose a race do. एखादी व्यक्ती ही जर हारली तर त्या व्यक्तीनं काय करावे. should म्हणजे सल्ला आहे. काय उत्तर काय असेल, अ पर्सन हु लुजेस अ रेस should try again and again till
he get success. Next one. What quality is important when you are struggling for success? तुम्ही सक्सेस मिळवण्यासाठी स्ट्रगल करत असतात तर तुमच्यामध्ये कोणती क्वालिटी असायला पाहिजे? विच क्वालिटी, कुठली क्वालिटी इथं इम्पॉर्टंट आहे? आपला आन्सर असा असणार आहे, द क्वालिटी ऑफ पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस. आपल्याकडे पेशन्स असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, when can success have a greater value? When you get it easily or with difficulty? आपल्याला यश इझी मिळालं तर त्याची किंमत जास्त वाटते का आपल्याला यश मिळवायला खूप प्रयत्न करावे लागले तर त्याची किंमत आपल्याला जास्त वाटते? नॅचरली इझिली एखादी गोष्ट मिळाली तर त्याची आपल्याला किंमत वाटत नाहीये. खूप हार्डवर्क नंतर आपल्याला जर ते यश मिळालं तर त्याची आपल्याला किंमत जाणवत असते. आन्सर, success will have a greater value when you try and fail and try again. म्हणजेच खूप डिफिकल्टी मधून आपल्याला जे सक्सेस मिळतं त्याची व्हॅल्यू ही नेहमीच जास्त असते. ओके. फिफ्थ क्वेश्चन, रीड द पोयम अँड फिल इन द वेब चूजिंग पॉइंट फ्रॉम इट. पोयम वाचायचे आणि पोयम मधले काही गोष्टी आपल्याला वेब डायग्राम मध्ये लिहायचे. मधल्या ब्लॉक मध्ये लिहिले बघा, व्हॉट लीड टू द सक्सेस. सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्हाला इथं अटेम्प्ट काय काय करायचे आहेत, प्रयत्न काय करायचे आहेत, तुमच्याकडे कोणत्या गोष्टी पाहिजेत हे सगळं लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल इट इज गिवन हिअर ट्राईंग अगेन. आपण खूप प्रयत्न करायला पाहिजे. सेकंड आन्सर, पेशन्स, PATIENC. सक्सेस मिळण्यासाठी आपल्याकडे पेशन्स पाहिजे. थर्ड आन्सर, करेज, COURAG. आपल्याकडे धाडस पाहिजे. थर्ड वन, स्ट्रायव्हिंग, STRIVING. खूप कष्ट करण्याची आपली प्रवृत्ती असायला पाहिजे. आणि लास्ट वन, परसिव्हरन्स, म्हणजे तुमच्या कामामध्ये तुमचं सातत्य असायला पाहिजे. नंबर 6, क्वेश्चन नंबर 6. Most lines from the poem can sever as the truth or the proverb. Pick out 3 or 4 such lines. आपल्या या पोयम मध्ये काही लाईन्स अशा आहेत की जे ट्रूथ म्हणजे त्रिकालबाधित सत्य आहे असं आपल्याला दाखवतं. फॉर एक्झाम्पल, ट्राय हार्ड, हे सत्य आहे, हे कुणीही बदलू शकत नाहीये. किंवा ह्या अर्थाच्या काही म्हणी आपल्या या पोयम मध्ये आलेल्या आहेत. ते 3 ते 4 म्हणी तुम्हाला पिक आउट करायच्या आहेत. एक नंबर बघा, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड ट्राय अगेन. पहिल्या प्रयत्नात तुम्हाला यश मिळालं नाही तर परत प्रयत्न करा. दिस इज वन प्रोवर्ब. सेकंड वन, वन्स और ट्वाइस दो यू शुड फेल ट्राय अगेन. वन्स और ट्वाइस दो यू शुड फेल ट्राय अगेन. दिस इज द सेकंड प्रोवर्ब. And the third one, if you find your task is hard, try again. हे पण ट्रूथ आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. जर तुम्हाला तुमचं काम खूप अवघड वाटत असेल तर तुम्हाला खूप कष्ट करावे लागणार आहे. And the last one, time will bring you your reward. खूप प्रयत्न करा, वेळच तुम्हाला तुमचं बक्षीस देईल. Now I have told you all the answers of that English workshop. You have to write all these questions and answer in your notebook. Thank you.